हाय फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं। बघू शकता मस्त अशी छान पालकची भाजी बनवलेली आहे मी आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीनं बनवले। पालकची वेगवेगळी भाजी बनवली जाते, पण त्यापेक्षा पण मी थोडंसं वेगळं बनवलेलं आहे जे मी माझ्या पद्धतीनं बनवते ते आज तुम्हाला दाखवणार आहे मी। बघू शकता पालक छान निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि बघू शकता मिक्सरला असं बिना न पाणी घालता ग्राइंड करून घेतलेला आहे आणि रंग पण किती छान आलाय बघा। आणि त्यामध्ये मी एक हिरवी मिरची आणि आलं सुद्धा टाकलं होतं, तो स्किप झाला। आणि इथं छान कांदे कट करून घेतलेले आहेत आणि हिरवी आपली कोथिंबीर आणि इथं एक बटाटा शिजवून घेतलाय, उकडून घेतलाय आणि छान असं मस्त कट करून घेतलेला आहे बारीक, बघू शकता तुम्ही। आता आपण भाजीला फोडणी घालायची आहे आणि हे पालक शिजवलेलं पाणी आहे जे की त्यात सगळं सत्व उतरलेलं असतं आपलं पालकचं, म्हणून मी तेच पाणी वापरणार आहे। बघू शकता इथं किती छान मस्त रंग आलाय आणि आता इथं मी कढई ठेवले गरम करायला, त्यामध्ये आता तेल घालून घ्यायचं आहे आणि आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे, बघू शकता तुम्ही। तर आणि आता तेल गरम झालंय, मीठ सुद्धा घातले आपण, आता जिरं घालून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला कांदे ह्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित आपल्याला कांदे भाजून घ्यायचे आहेत। जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, असे छान मस्त तुम्हाला पदार्थ पाहायला मिळतील माझ्या चॅनलवर। आता हे उकडलेले बटाटे आपल्याला ह्यामध्ये घालायचे। कांदा छान भाजून झाला की मग बटाटे घालून घ्यायचे आणि बटाटे पण चांगला भाजून घ्यायचा आहे। त्यामध्ये काय होतं, उकडलेलं असतं पण खायला टेस्ट येतं ते छान तेलामध्ये भाजलं म्हणजे। बघू शकता आता आपले बटाटे पण भाजलेले आहेत। आता आपल्याला बेसिक मसाला घालून घ्यायचा आहे जो तुमच्याजवळ उपलब्ध असेल तो। मी इथं हळद घातले, गरम मसाला, लाल काश्मीरी तिखट थोडासा घालायचा आहे छान जरा कट येण्यासाठी आणि रंग येण्यासाठी, आणि इथं आपला घरगुती तिखट। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जेणेकरून सगळा मसाला बटाट्याला आणि कांद्याला लागला गेला पाहिजे। बघू शकता अशा पद्धतीनं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित। आता इथं बघू शकता तुम्ही तेल सुटलेलं आहे छान। आता हे जे आपण ग्रेव्ही करून घेतलेलं आहे पालकचं ते ह्यामध्ये ॲड करायचं आहे, सगळं काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यातून। आता हे व्यवस्थित आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप छान लागतं हे रोटीसोबत, नानसोबत किंवा चपातीसोबत, भातासोबत किंवा फुलक्यांच्या सोबत खाल्लात तर ना खूप छान लागतं आणि टेस्ट पण मस्त येते याची। आणि लोहाचं प्रमाण जास्त असतं पालकमध्ये, त्यामुळं आठवड्यातून 3-4दा तर याची भाजी झालीच पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीनं, जेणेकरून मुलं हेल्दी राहतील आणि मुलांना लोह कमी पडणार नाही आपल्या शरीरामध्ये। बघू शकता आता ह्यामध्ये जे उकडलेलं पाणी होतं पालकचं तेच पाणी मी इथं यूज करणार आहे। तुम्हाला जर अशीच घट्ट भाजी आवडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता, पाणी नाही ॲड केलं तरी चालतं। मला थोडंसं पातळ हवं होतं त्यामुळे मी पाणी 1 वाटी ॲड केलेलं आहे। आता इथं कोथिंबीर घालायची आहे आपल्याला आणि छान 1-2-3 मिनटं उकळी काढायची आहे त्याची। 2-3 मिनटं उकळी काढल्यानंतर एकदा चेक करून घ्यायचं भाजी, म्हणजे थिकनेसपणा आलाय का त्याला। बघू शकता थोडीशीच लूज राहिलेली आहे भाजी। आता इथं आपल्याला बटर घालायचं आहे, बघू शकता तुम्हाला कोणत्या किती प्रमाणात आवडतं बटर त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता। इथं मी एक छोटासा क्यूब घातलेला आहे, आणखीन 5 मिनिट मी आता शिजवून घेणार आहे। बघू शकता 5 मिनिट शिजलेली आहे आपली भाजी, छान मस्त दाटसर झालेली आहे आणि वास पण मस्त यायला लागलेला आहे आणि बटर घातले त्यामुळे चव आणखीनच छान येणार आहे आपला भाजीला। बघू शकता अशा पद्धतीनं आपली छान अशी मस्त रेसिपी तयार झालेली आहे। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद। थँक्यू सो मच सर्वांना।